मित्रांनो, आता मी आहोत गार्डन बाय द वे मध्ये आणि हे बघा असे पर्यटकांनी इथे फिरण्यासाठी गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला खाली रस्त्याची क्वालिटी दाखवतो बरं का। गार्डन विभाग सर्व महानगरपालिकेचे बघा जरा काय चाललेले आहे। हे बघा हे डांबरी टार रोड रस्ते आहेत बरं का, कुठेही खड्डा नाही, कुड्डा नाही, कुठेही पालापाचोळा नाही आणि छानपैकी बघा इकडं आणि इकडे हिरवळ मेंटेन आहे। फक्त बिलं काढलेली नाहीत, फक्त कंत्राटं घेतलेली नाहीत, ऍक्च्युअली काम पण करतात। हे गार्डन बघा डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे नागरिकांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सुद्धा। त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो गार्डन कशी मेंटेन केली जातात। हे बघा शून्य भ्रष्टाचार असेल तर 100% कशी देशाची प्रगती होते आणि नागरिकांना कशा चांगल्या सुविधा मिळतात याच्यासाठी तुम्हाला एक गार्डन दाखवण्यासाठी मी आणलेले आहे सिंगापूरमधलं। हे बघा ते उडतात ना पावसाळ्यामध्ये घोडे, त्याचे चित्राचे स्टीलचे आहेत आणि क्वालिटी अजून त्याची तशीच आहे, ते पडलेलं नाही आहे पाण्यामध्ये। हे बघा कारंजा आहे, तिकडे पण कारंजा आहे आणि विशेष म्हणजे या पाण्यात फिरणारे मासे दिसतात खाली। हे बघा हा पाण्याचा तळ बघा, हे मासे फिरतात इथे बघा। हे बघा मासा आहे, याला म्हणतात उद्यान विभागाची गुणवत्ता, याला म्हणतात उद्यान विभागाचं काम। अशा प्रकारची उद्यान आपल्याला सर्व महानगरपालिका क्षेत्रात उभी करायची मित्रांनो आणि त्यासाठी तुमच्यासारख्या तरुणांनी राजकारणात येण्यापासून नाक मोडायचं नाही। तुम्हीच या देशाचे मालक आहे, तुम्हीच प्रशासन हातात घेतलं पाहिजे आणि नागरिकांना ज्या सोयी सुविधा पाहिजेत, कारण आपल्याच कराच्या पैशातून हे अधिकारी मजा मारतायत आणि पालिकेची लूट करतायत, ती थांबवली पाहिजे। आपण आता प्रशासन हातात घ्यायला तयार आहात पोरांनो। येणाऱ्या सगळ्या निवडणुका लढवायच्या आणि प्रत्येक शहर आपल्याला सिंगापूर करायचे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या मुलांनी हिंमत बांधली पाहिजे। तुम्हाला फक्त तिकीट मिळत नाही तोच प्रॉब्लेम असतोय, ते तिकीट मी द्यायला तुम्हाला तयार आहे। या सुशिक्षित तरुणांना राजकारणामध्ये आपण देशाचा चेहरा मोहरा बदलू आणि सगळा कायापालट करून टाकू।